हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. कसे सगळे टाकाटाक ना, होप सो सगळे टाकाटाक असतील. सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉगमध्ये. सो सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, आमच्या सासूबाई आलेत आज, म्हणजे 2-3 दिवस झाले इकडे आलेत. सो आता आम्ही राहतो आळंदीच्या जवळ. सो म्हटलं त्यांना जरा आळंदी दर्शन देऊन येऊया. त्या गेल्या होत्या, तर आम्हाला म्हटलं जाऊन आलो आहे मी, बट त्या 10-15 वर्षापूर्वी गेल्या त्या. त्यांना म्हटलं आतमध्ये मंदिरात काय आहे सांगा, तर ते आठवलं नाही त्यांना, म्हणून म्हटलं आता आपण परत एकदा जाऊ आणि दर्शन घेऊन येऊ. सो चलो लेट्स गो. मॅडम आणि त्यांच्या मम्मी आणि आमच्या श्रुती वहिनी त्या सगळ्या थांबल्यात तिथे बिल्डिंगखाली. सो त्यांना आता पिकअप करूया आणि निघूया दर्शनाला थेट. सो चलो लेट्स गो. कुठे काय नाश्त्याला आणले ते आणि गाईज फायनली आम्ही आता पोहोचलोय आळंदीला. आता गाडी कुठे पार्क करायची मोठा विषय आहे. इथे आहे ना का आतमध्ये? इथून होती ना आपण गेलो मग चाललं. हा, इथेच आईला पण आणलेली तेव्हा इथे लावलेली ना. मला पण आता एक्झॅक्ट आठवण इंद्रायणी नदी पूर्ण साफ केले. आता ते पाणी प्यायचं. हा इथे जो जुना ब्रिज होता तो तोडला गेला. आता हा नवीनवाला ब्रिज चालू केला त्यांनी. तर आपल्याला आता इकडून असं जाऊन खाली उतरून तिथून एंट्री घ्यायला लागेल. पाय उचलायला लागेल आता उन्हातून, नाही तर कलर बदलेल पूर्ण. आज गर्दी आहे असं वाटतंय मला. लाईन मोठी दिसते. काय करूया आता? सो गाईज, माझे हे 4थी वेळ आहे दर्शनाची. माऊली आता मला कंटाळले असतील. किती वेळा येतो या दर्शन घ्यायला? एकच तोंड किती वेळा बघायचं? 4 वेळा बघायचं. माऊली मला बोलवतात म्हणून येतोय. माऊलींचा बुलावा आहे. अँड गाईज फायनली आमचं दर्शन झालं आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, सो व्हिडिओ करता नाही आला. आता आम्ही इथे ध्यानाला बसलो आहे, म्हणजे 5 मिनटं बसूया म्हटल्या सासू मॅडम. आमच्या सासू म्हटल्या बसूया 5 मिनटं. सो आम्ही आता बसलो इथे 5 मिनटं ध्यानाला. पण टेस्ट येते जरा. सो गाईज, धूप एवढी पडते की अक्षरशः आम्ही असे काळवंडलो. धूप एवढी पडते की आमचं रूपच बदललंय. भरभराटीचं ऊन आहे, मग सोक पडला म्हणून आम्ही आता उसाचा रस पितोय. आमच्या सासूबाई आलेत, तर घरात आता काय काय भांडी कमी आहेत ते सगळे आता इथे घ्यायला गेले. लगेच भांड्याचं दुकान दिसलं तसं थांबवा. आता कितीला फोडणी बसते माहीत नाही मला. हा एवढं मोठं नको, हा चांगला नाही दिसत. छोटू घे, छोटू. हे एवढं मोठा काय बरोबर बसेल ना ग त्याच्या. नाही, हा लय मोठा होईल. छोटा छोटा तो बघा. लई जड आहे ते. हवा कम है यार. पानी लगने के बाद हा फिक्स करायचा तो स्टँड. आपको क्या लगता है पानी नहीं लगा है? वो स्टँड दे दो एक. काय प्राइस आहे? क्या रेट माहित नाही मला, मी डायरेक्ट राऊंड केलं. सो काही फायनली आता फोडणी बसलेली आहे 1200 रुपयाची. 1 वर्षापूर्वी का नाही आली? एवढे भांडी घेतली. बरं झालं नाही आली, नाही तर आता एवढ्याला फटका बसला असता. आता परत 2 वर्ष नाही हा यायचं. नाही, आता मी 8 दिवसांनीच येईल. तुम्हाला नाही म्हणत, भांड्याच्या दुकानात नाही यायचं. असं नाही, उलटं लावलं. बरोबर आहे.
करील पण आधी काय सुतारकाम करत होती काय हो? हा सुतारकाम करत होती आधी? तर काम कशाला टेक्निकल पाहिजे टेक्निकल मला टेक्निक पाहिजे टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी आहे. काय पण तिथं चांगला कलर वाटते मॅचिंग झाले म्हणजे तुला मॅक्सीचा कलर हे बघ, कलर त्याच्यामध्ये झुरले बिरले राहणार हा. नाही हे असे हे बघ. काय कशात काय काय ठेवू पण आता तुला भाजी पण ठेवू शकते त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे हल्ली काय माहितीये का म्हणतात ना फिरवायचं खायचं नाही भाज्या वगैरे ठेवल्या ना एक खाली खाली कांदे धुवून सुकवून इथे टोमॅटो बटाटी लसूण नाही तर लसूण बटाटी आणि लसूण एकत्रच ठेवायची. आपल्याला कुठे 4 किलो बटाटी दोघांना लागणार आहे. असं आणि वरती भाजी ठेवलीस ना म्हणजे काय आपल्या सुक्या भाज्या असतात त्या ठेवल्या भेंडी गवार भेंडी गवार फ्रीज मध्ये राखते ठेवायची पालेभाजी पालेभाजी नाही आता हल्ली बघा टोमॅटो वोमॅटो फ्रीजचे खात नाही ना जास्त आता आपण आणून ठेवतो कोंबडी बसू शकते त्याच्यात अंडी उगवायला. तेव्हा मग मस्त आलं की नाही मस्त छान गाडी गाडी ठेवतो. स्टीलचं असतं तर अजून भारी तर नको स्टीलचा भारी पण तो लय खिशाला लय हो, भारी. खिशाला लय खिसा खादीला खात्रीच्या एवढे घालवले पैसे खायला लावतस ना 4-5 रुपये खायला पाहिजे खाल्ल्याशिवाय नाही, माणूस आहे काय आज हे खाल्लं नाही. तर उद्या अजून डबल खाल्ला तर कमी. उद्या जाय खाली हे ह्याचं काय चला घ्या झालं काय लावायला घ्या बघूया. हो चला कांदे ना कुठे ते त्याच्यात ठेवायला. आता कांदे नसतील कांद्याचं भांडं आणलं आताच कांद्या लावायचे का धुवायचे नाही आता लगेच लावायचे कपडे कांदे जरा पुसून पुसलं पाहिजे कपड्यात पुसू शकतो. तर मित्रांनो मी गेलो होतो चरवलीच्या घाटात बैलगाडा शर्यत बघायला आणि असली तुफान शर्यत झाली ना खतरनाक. पुढचे फक्त शॉर्ट्स बघा.